ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळपर्यंत अजित पवार पक्षातील आपल्या नेत्यांजवळ कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी पुण्यात रात्री 2 तास जिजाई येथील निवासस्थानी चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा अजित पवार यांना कळवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कोकाटे यांचा सभागृहातील कृत्य आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला अभिकारी म्हणाले यावर प्रचंड नाराज असल्याचं कळतंय। सातत्यानं सरकारला अडचणी निर्माण होत असल्यामुळे आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नसल्याची या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनाबद्दल आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांची प्रतिक्रिया देखील माध्यमांसमोर येत नव्हती, परंतु आता या संदर्भात अशी माहिती कळतेय की मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याबद्दल काहीशी स्पष्टता येईल आणि त्यांचा राजीनामा मंगळवारपर्यंत होईल। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर या संदर्भातले काही अपडेट्स मिळू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोकाटेंच्या वर्तनाबद्दल आणि वक्तव्याबद्दल नाराज असल्याची देखील चर्चा आहे आणि त्यावर ते प्रचंड नाराज होते। सातत्यानं सरकारला अडचणी निर्माण होत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, श्रुती, माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची शुक्रवारी पुण्यात रात्री 2 तास त्यांच्या जिजाई येथील निवासस्थानी चर्चा झालेली आहे आणि या चर्चेच्या अंतिमता एक स्पष्टता येताना पाहायला मिळते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही सभागृहातील कोकाटे यांचं कृत्य यासोबतच त्यानंतर ज्या पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला भिकारी म्हणणं यावर प्रचंड नाराज आहेत। देवेंद्र फडणवीस यांना आपली नाराजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे बोलून दाखवली होती आणि त्यानंतर तटकरे आणि अजित पवार यांची देखील भेट झाली आणि त्यामध्ये देखील ह्या नाराजीचा सूर पाहायला मिळाला। त्यामुळं सातत्यानं सरकार अडचणीत येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी राजीनामा घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीचं एकमत आता पक्षातील नेत्यांचं होताना पाहायला मिळत आहे। स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार पक्षातील आपल्या नेत्यांजवळ आज या संदर्भातला आपला जो निर्णय आहे तो जाहीर करणार आहेत। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली त्यानुसार मंगळवारी माणिकराव कोकाटे राजीनामा देतील। श्रुती, निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतरचे अपडेट सविस्तरपणे बघत रहा एबीपी माझा।